देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारे कळीकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम सेवेसाठी घेतलेला अभंग महान गुरुभक्त एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे. महाराज असं म्हणतात, या जगात शिव नावाचा एक देव आहे, तो भोळा आहे, तो चक्रवर्ती आहे, पण त्याचे पाय माझ्या चित्तात आहेत. मी मुखाने जर त्याचं नामस्मरण जर केलं, जे परमार्थाला आणि संसाराला जे घातक आहे, काम क्रोध लोभ हे सगळे तात्काळ निघून जातात. 4 प्रकारचे पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम मोक्ष. काही केल्यानं प्राप्त होत नाही, त्याला नुसतं बघितल्यावर प्राप्त होत. महाराज असं शेवटच्या कडव्यात म्हणतात, एका जनार्दनी शिव आणि निवारी कळी काळाचा. खूप सुंदर चिंतनीय असा अभंग आहे. विठ्ठल सेवेसाठी घेतलेला अभंग महान गुरुभक्त एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे. अतिशय चिंतन करायला लावणारा असा अभंग आहे. काय आहे, या भूतलावर जेवढी माणसं जन्माला आली, त्याला कुठल्या ना कुठल्याशी तो धर्माशी जोडला गेला. प्रत्येकाच्या माग एक धर्म आहे. आज जर आपण म्हणू, आपण अमेरिकेला गेलो, अमेरिकेला कोणता धर्म जोडलाय? मी ज्यावेळेस अमेरिकेला गेलो, अमेरिकेला जाऊन ज्यावेळेस पाहिलं, तर तिथल्या टीव्हीवर बायबलचा इतका चांगल्या पद्धतीत प्रचार आणि प्रसार करतात. मला खंत वाटली की हा प्रचार आपण भारतामध्ये गीतेचा का करू शकत नाही. मला खंत वाटली तिथे गेल्यानंतर. आज आपण नाही करू शकत. मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो, आज 4 वेद आपल्या हातामध्ये आहेत. माझी आणि परवा पंडित रविशंकरजीची भेट झाली. लातूरला आले होते. सगळे मला म्हटले, महाराज काहीतरी एक प्रश्न विचारा. म्हटलं, एवढ्या मोठ्या माणसाला आपण काय प्रश्न विचारायचा? तर नाही, आप पुस्तकी पूछिए. मग ते स्वतः म्हणले, महाराज जी आप पूछिए. म्हणले, आप पंढरपूर के अध्यक्ष है, आप पूछे तो पंढरपूर पूरा वारकरी पूछे वैसा होता. म्हटलं ठीक आहे. मग मी त्यांना विचारलं, अभी आपके जितने भी भक्तगण है, ब्राह्मण वर्ग है, जिनको हमारे विष्णु सहस्रनाम में कहा गया है, आमच्या विष्णु सहस्रनामामध्ये म्हटलेलं आहे, ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धन ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिया. किंवा वेदामध्ये जर अजून पुढे जाऊन जर बघायला जर गेलं, रुचम ब्राह्मण जनयंतो देवा अग्रे तदब्रुवन्न जस्त्वैवम ब्राह्मणो विद्या तस्य देवा असं म्हणजे. मी मंत्र म्हणलो, तुम्हाला काय कळलं? आता मी मंत्र म्हणला, तुम्हाला काही कळलं नाही. मी हाच प्रश्न त्यांना विचारला कि बाबा आप इतने बड़े आदमी हो, अभी आपके सामने इतने बड़े ब्राह्मण वर्ग 101 मुलं त्यांच्या समोर वेद म्हणून गेले. म्हणून वेद म्हटलंय खरे. वेद म्हणल्यानंतर आम्ही वेदाचं कौतुक केलं की काय मुलं छान वेद म्हणतात, यांनी धर्म टिकवलाय, त्याचंही आम्ही कौतुक केलं. पण तुम्ही जर त्या मुलांना जर विचारला की याचा अर्थ काय, तर ते सांगू शकतील का? सांगू शकणार नाही. हे मी सांगू शकणार. म्हणून मी त्यांना सांगितलं, 4ही वेदावर तुम्ही असे पुस्तकं काढा किंवा असे गुरुजी तयार करा की गणानंतवा म्हणल्याबरोबर त्याला कळलं पाहिजे की हे काय आहे. कारण मी एकदा तिरुपतीला गेलो. तिरुपतीला गेल्यानंतर माझे धोतर शर्ट बघून म्हणले,
गुरुजी आप कहाँ से आए हो? मैंने हमें पंढरपुर आना। क्या बोले आपका पंढरपुर बहुत गंदा है। मला म्हणला तुमचा पंढरपुर खूप घाण है। मतलब पंढरपुर गंदा है ये मैं मानता हूं, लेकिन पंढरपुर का भगवान गंदा नहीं। तो मतलब वैसा नहीं। देखो मेरे इधर कितनी व्यवस्था है, मतलब बहुत सुंदर व्यवस्था है। मतलब आप कितने साल से, किती वर्षापासून तुम्ही पंढरपूरला येता, आपल्या तिरुपतीला येता? त्यांनी सांगितलं की मी इतके वर्षापासून येतो. म्हणलो मी तुम्हाला काही विचारू? ते म्हणले विचार. म्हणलं देवाचा उजवा हात वर आहे का डावा हात वर आहे? ते म्हणले महाराज आम्ही एवढं कधी, हम गुरुजी इतना कभी ध्यान से देखे नाही हुए. मी म्हणलो एका खेड्यातल्या वारकऱ्याला विचारा तुम्ही पांडुरंग कसा आहे? सांगतो तो सुंदर दे ध्यान म्हणून असं म्हणतात अर्थे बिन पोथी वाचोनी काय. अरे त्याचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे की हे काय आहे. नाही तर नुसतंच वाचत गेलं तर त्याचा अर्थ राहणार नाही. तसं आज जर आपल्याकडे वेद आहे, आपल्याकडे पुराण आहे, आज पूजा करायसाठी नाही आहे. ज्ञानिनस तत्वदर्शिन, ज्ञानाचं तत्व जाणण्यासाठी आहे. आणि म्हणून खरं तर मला या सप्ताहाचं वेगळ्या पद्धतीने कौतुक करावं असं वाटतंय. बोलेन मी. आपल्या धर्मामध्ये अनेक देवी देवता सांगितलेले आहेत. जगात तुम्ही गेलात, मुसलमान समाजाचा उपवास सांगितलाय, जैन समाजाचा तुम्हाला उपवास सांगितलाय, तुम्ही बौद्ध समाजाचा त्यांचा गृह उपवास सांगितलाय, तुम्ही भागवत संप्रदायामध्ये या, तुम्हाला उपवास सांगितला आहे, तुम्हाला उपासना सांगितली आहे. तुम्ही शैव संप्रदायामध्ये जा, मग 5 आपल्याकडे वैदिक देव पद्मपुराणामध्ये सांगितले. रवी विनायक चंडी ईशो विष्णू तथैवच. रवी म्हणजे सूर्य, विनायक म्हणजे गणपती, चंडी म्हणजे देवी, ईशो म्हणजे महादेव आणि विष्णू म्हणजे विष्णू. असे 5 देव आपल्याकडे शास्त्रीय परिभाषेत सांगितले, ज्याचं वर्णन वेदामध्ये आहे, पुराणामध्ये आहे आणि तंत्रामध्ये आहे. या 3 देवतेचं वर्णन. गणपतीचं वर्णन वेदात आहे. आता त्याला सगळं सांगत बसलो तर वेळ जाईल, थोडक्यात सांगतो. वेद, पुराण आणि तंत्र या 3 मध्ये महाराज या 5 देवतेचं वर्णन आले. त्याचे रूप वेगळे वेगळे पुन्हा झाले. आता विष्णूचं रूप पांडुरंग झाला. द्वारकेची संपत्ती शेपट मधला अभंग आहे बरा. अवघी आणली आले चक्रपाणी पंढरीसी, तुका म्हणे जोगा घडविला म्हणती त्याच्या तोंडा प्रति किडे पडो. अशा 5 प्रकारचे हे वैदिक देव सांगितले. पण 5 प्रकारच्या वैदिक देवतेमध्ये सुद्धा एक शैव संप्रदाय, गणपत्य संप्रदाय, एक सूर्य संप्रदाय आहे, एक देवी संप्रदाय आहे आणि एक वैष्णव संप्रदाय आहे. तुम्ही जर थोडस चिंतन आणि मनन केलात, सगळ्या संप्रदायामध्ये जर मिसळणारा कोणता संप्रदाय जर असेल तर तो वारकरी संप्रदायच आहे. विठ्ठल
वाटत नाही की शैव संप्रदायामध्ये, आता मी शैव संप्रदायाचा आहे, शैव संप्रदायाचा म्हणजे मी जन्मलो शैव संप्रदाय, मी वाण्याच्या कुळात जन्मलो, पण माझी सगळी उपासना वैष्णव संप्रदायाची आहे. आता माझ्या सोबत आलेले आष्टेकर देव हे जातीनं ब्राह्मण आहेत, पण यांचे गुरु वास्कर वाणी आहेत. म्हणजे संप्रदायात आपला भेद नाही, भेद भ्रम, आमच्याकडे भेद नाही. तुम्ही दुसरीकडे जावा. हो, आता ते किती भेद आहेत, कसे कसे भेद आहेत, माझ्यासारखे इथं बोलणं बरोबर नाही, पण भेद आहेत का? नक्की नक्की भेद आहे. वारकरी संप्रदायात भेद आहे का? वारकरी संप्रदायात 100% भेद नाही. मी पुढं बोलू. एखाद्या वेळेस भागवत संप्रदायाच्या आचार्यामध्ये कुठंतरी भेद राहू शकतो, पण वारकरी संप्रदायाच्या महाराजात आणि वारकऱ्यात कुठंच भेद राहणार नाही. मला याची कल्पना आहे, मी त्याला जास्त फोडून बोलू शकत नाही. हो, आपल्याला वाद करायचा नाहीये, वाद नावलंबे हा, फक्त आपल्याला चिंतन करायचं की बाबा आज आपल्या भोसरीमध्ये इतका मोठा सप्ताह होतो, चिंतन करा. हा सप्ताह कशाचा आहे? महाशिवरात्रीचा आहे. महाशिवरात्री ही शैवाची आहे का वैष्णवाची आहे? कुणाची आहे? महाशिवरात्री ही शैवांची आहे. कारण याला कोणती रात्र म्हणतात? याला शिवरात्र म्हणतात. बरं, ही एकच रात्र आहे का? मार्कंडेय ऋषींनी मार्कंडेय पुराणात असं सांगितलंय, 3 प्रकारच्या रात्री आहेत. कालरात्रीर, महारात्रीर, मोहरात्रीश्च दारुणा. एक आहे कालरात्र, एक आहे महारात्र. कालरात्र, महारात्र आणि मोहरात्र. आपण दिवाळीच्या अमावस्याला सगळेजण जागतो. अमावस्याला कोण नवीन कपडे घालतो का सांगा? घालत नाही. पण दिवाळीच्या अमावस्याला आपण नवीन कपडे घालून लक्ष्मीची पूजा करतो की नाही? मग त्या दिवशी कोण कवड्या खेळतं, कोण पत्ते खेळतं, कोण देवीची पूजा, त्या भानगडीत आपल्याला जायचं नाही. आपल्याला फक्त तो दिवस पूज्य मानला जातो एवढं आपण सांगू शकतो. ती झाली कालरात्र. एक आहे मोहरात्र. मोहरात्र कोणती आहे असं सांगतात? वृंदावनामध्ये त्या दिवशी वेणू वाजवला जातो म्हणे. म्हणता का देवा? वृंदावनी वेणू कवणाचा ग माय वाजे. वृंदावनी
महाराज असं सांगतात की ती मोहरात्र आहे. मोहरात्र म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची रात्र, त्याला मोहरात्र म्हणतात. कालरात्र झाली, महारात्र झाली, मोहरात्र झाली. आता येणारी जी सोमवारी रात्र आहे त्याला महारात्र म्हणतात. भगवान शंकराची रात्र आहे. आता काय गंमत याच्यात अशी असते, खरं तर आपल्याला लहानपणापासून ते संस्कार दिले गेले नाहीत म्हणा किंवा माहीत नाहीत म्हणा. याच्यामध्ये सुद्धा एक निशिथ काल असतो, निशिथ काल, जी शंकराची पूजा त्या काळामध्ये केली जाते. आता आपण काय करतो, रात्र असते, दिवस मावळल्यानंतर 6-6:30च्या नंतर, पण आपलं खाणं कधीपासून चालू होतं, म्हणजे बाकीचा काही विचार नसतो. उजळलं, सगळं चालू झालं की आपलं खाणं चालू होतं. आपण रात्री देवाची पूजा करतो का? 50% तर करतच नाही, आणि समजा जर केले तरी खाऊन करतात. इंद्रियाला जो ताण आहे तो आपण ताण देतो का? महाराज म्हणतात आपण इंद्रियाला ताण देत नाही. याच्यात सुद्धा महाराज या पूजेमध्ये सुद्धा आता उद्याचे, आता त्या यूट्यूबवर आणि व्हॉट्सअपवर एवढं चाललंय गोंधळ त्याचा की 37 वर्षानंतर सोमवार आणि महाशिवरात्र आली असं एकानं घातलंय. आता ते किती कराय किती खोट आहे मला माहिती नाही, पण तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं, पांडुरंगाच्या आशीर्वादानं पंढरपूरला उद्या गंगा येते. गंगा होळकर लोक जाऊन गंगा घेऊन येतात, आणि मंदिर समितीचा अध्यक्ष आहे ना, त्याने उद्याची गंगा घालण्याचं भाग्य मला मिळालंय. हे किती जन्माचं पुण्याचा उदय झाला हे. आणि मी तुम्हाला सांगतो, आता माझं 60वं वर्ष आहे, पण 60 वर्षात महाशिवरात्रीच्या दिवशी मी जाऊन कधी पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही. पण पांडुरंगानं महाशिवरात्रीला मला बोलवलं, ते डायरेक्ट महापूजेलाच बोलवलं. का गंभीर महाराज? म्हणून तुम्हाला म्हणलो, या एकदा देवाच्या समोर असं भजन करा, देवाला असं वाचलं पाहिजे, तुमचा पखवाज ऐकून देवाला वाटलं पाहिजे की बाबा आपण वीट सोडून गंभीर महाराजांच्या समोर बसलो पाहिजे. इतका सुंदर पखवाज वाजवतात. आणि याची साक्ष आहे, पंढरपूरला उद्या महादेव येतात. बोला देवा.
शंकर उद्या बरोबर निश्चित कालामध्ये पंढरपूरला येतात आणि पाणी घालत नाहीत. खरं तर पंढरपूरचं वर्णन असं आहे, सकळ ही तीर्थे येती मध्यान्ह काळी. सगळे तीर्थ दुपारी 12 वाजता पंढरपूरला येऊन आंघोळ करून पवित्र होऊन जातात. पण असं असताना सुद्धा उद्या कोण येत? हो, उद्या कोण येतो पंढरपूरला? तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही जुना इतिहास जर पाहिला, नामदेवरायाने या महाशिवरात्रीवर लिहिलेले जर आपण अभंग जर पाहिला तर तुम्हाला नक्की लक्षात येईल की वारकरी संप्रदायानं कधी भेद केला नाही, कधीच भेद केला नाही, करणार नाही. आणि समजा एखाद्या वारकऱ्यानं जर केला तर तो कट्टर वारकरी आहे असं आम्ही म्हणणार नाही. कारण आमच्या साधू संतांनी केला नाही, ज्यांनी आम्हाला शिकवलंय त्या जगद्गुरूंनी कधी केला नाही. हरी हरा भेद, सोनाचा दृष्टांत पाठ आहे. आपल्याला माहिती आहे नरहरी सोनार ज्यावेळेस भगवंताच्या मस्तकाला त्याने हात लावला त्यावेळेस ते म्हणाले,
द्वादशलिंगाचे जे का आत्मलिंग ते महालिंग विठेवरी असं म्हणतात. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. माऊली सुद्धा म्हणताना असं म्हणतात, स्वर्ग जयाची शाळुंका. माऊलीचं वर्णन आहे महाराज. हो, म्हणून पंढरीचा जर तुम्ही पांडुरंगाला जर पाहताल, एकच देव सांगतो ऐका. काशीला जाताल तर महादेवाकडे जातात, द्वारकेला जाताल तर कृष्णाकडे जातात. हो, तुळजापूरला जातात तर महाकालीकडे जातात, कोल्हापूरला जातात तर महालक्ष्मीकडे जातात, कोणार्कला जाताल तर सूर्याकडे जातात, आणि पंढरपूरला जर तुम्ही जाताल तर सगळ्या देवाच्या बापाकडे जातात. विठ्ठल एक वाक्य आहे, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. अरे जगातलं सगळं पडलेलं पाणी जसं खाली जमिनीत पुरतं, तसं कुठल्याही देवाला नमस्कार केला तर तो विष्णूला नमस्कार होतो. म्हणून देवांचा देव आहे. आता मला तुलनात्मक काही बोलायचं नाही आहे, फक्त एकच सांगायचं आहे की पंढरपूरच्या पांडुरंगामध्ये ब्रह्मा पण आहे, विष्णू पण आहे आणि महेश पण आहे. म्हणून एका पांडुरंगाचं जर आपण जाऊन दर्शन जर घेताल, एका पांडुरंगाचं, महाराज तुकोबारांनी असं वर्णन केलं, म्हणता का, विठोबाचे राज्यामा नित्य दिवाळी. विठोबाचे म्हणून त्या पांडुरंगात असा भेद नाही आहे. आपण जर थोडस जर चिंतन म्हणून जर केलं तर वारकरी संप्रदायाचा माणूस हा शैवाचीही तितकीच उपासना करतो जितकी वैष्णवांची करतो, जितकी वैष्णवाची करतो तितकीच शैवाची करतो. मग तो असं का करतो वारकरी? ज्या वेळेस तो महादेवाच्या पाया पडतो, तो महादेवाच्या पाया पडत नाही, माझा पंढरीचा पांडुरंगच आहे असंच समजून पाया पडतो. विठ्ठल असं म्हटलंय उपनिषदात, असं म्हटलंय, त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं
ब्रह्म भूर्भुव स्वरम. म्हणून महाराज म्हणतात की बाबा एक स्वरूप आहे, म्हणून भेद नाही. खरं तर वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आज ही जी सत्य होतात, या सत्यामुळे देशात खरी शांती जर घडवणार कोण असेल तर हे सत्य आहे. तुमच्या लक्षात घ्या. तुम्ही म्हणता असं कसं काय, आम्ही सगळे पांडुरंगाचे उपासक आहोत, आमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, आम्ही एकादशी करणारी माणसं आहोत. पण एकादशी करणारी माणसं असली तरी उद्या महाशिवरात्रीचा सुद्धा व्रत तितक्याच निष्ठेने करणारे आम्ही आहोत. कारण हा संदेश आम्हाला जगद्गुरु तुकोबारायांनी दिलेला आहे. तुकोबारायांनी असं सांगितलं नाही की नुसतं तू एकादशी कर, व्रत एकादशी सोमवार व्रत एकादशी तू फक्त एकादशी कर, एकादशीच्या बरोबर सोमवार सुद्धा तू कर. आज काही लोक असे महाराज परमार्थ करणारे इथं नाही आहेत, त्याच्यातली काही नंतर मी साक्ष दिली असते. घातलेली माळ काढतात, लावलेली तुळशी उपटतात. ते कोण उपटतात काय उपटतात आपल्याला त्याच्या भानगडीत जायचं नाही. त्यांच्या वृत्तीबद्दल बोलायचं आपल्याला, त्यांच्या वृत्तीबद्दल बोलायचं. आज तुम्ही आमच्या संतांची वृत्ती पहा. हो हो, आमच्याकडे दोघांना समान मानलेलं आहे.
कधीच नाही महाराज. रामपूजी सदाशिव हा संदेश दिलेला आहे. आणि म्हणून आज सेवेसाठी घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या बाहेरच्या संतांचा अभंग नाही आहे. तुम्हाला घेऊ दिले नसते. मी जर घ्यायचा जर म्हणलो तर घेता येईल. कारण तुम्ही बाकीच्या कुठल्याही धर्मामध्ये जाऊन जर चिंतन जर केलं तर तुम्हाला वारकरी संप्रदायाचं एक आगळं आणि वेगळं चिंतन तुम्हाला मिळेल. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या
सगळे पैलवान एके ठिकाणी राहिले तर कुस्तीच होती. सगळे एका राहिले उभा राहिले. मी नुसतं म्हटलं की दुसरं प्रमाण तयार आहे. पण हा जो आनंद संप्रदायात आहे तो कुठेच नाही आनंद. कारण पंढरपूरचा पांडुरंग हा नादब्रह्म आहे असं म्हणतात. रुद्रयामल तंत्रामध्ये असं म्हटलंय, बिंदुनाद कलातीत भिन्न देह समप्रभ अभिन्ना नैव विश्वाय विठ्ठल
शिवाय नमो नमः. तो बिंदूचा नाद आहे. आता नुसतं मार्गच बघा. स्वर निघतो धिन धा धा. लगेच आता इथून पुढे यांची क्रिया चालू होते. धिन धाग धाग धग धाग धाग धग धाग. लगेच एक बिंदू पहिला सुरू, एक थाप मारली जाते. म्हणून आपण जी नुसती टाळी वाजवतो, ज्याला पखवाज वाजवता येत नाही तरी काय केलं पाहिजे. आता आपण काही गंभीर महाराज होऊ शकत नाही, आणि गंभीर महाराजासारखं आपण व्हायला गेलो तर आपलं आयुष्य जाईल सगळं. मग आपण काय केलं पाहिजे. महाराज खूप सुंदर सांगतात.